जानवी पाटील। मी आज तुम्हाला अबॅकस किटवर काही एक्झाम्पल सॉल्व करून दाखवणार आहे। ओके, 5 डिजिटचे एक्झाम्पल आहे, सबट्रॅक्शनचे एक्झाम्पल आहे। तुम्ही हे एक्झाम्पल तुमच्या अबॅकस किटवर सॉल्व करून बघा आणि बघा त्याचा आन्सर काय येतं ते। ओके, जे नवीन शिकणार आहेत त्यांना अबॅकसवर काही एक्झाम्पल येत नाहीत, मोठी सॉल्व करतात, ती व्हिडिओ नक्की बघा त्या स्टुडंटने, म्हणजे त्यांना नक्की समजेल की सबट्रॅक्शन 5 डिजिट 4 डिजिट 8 डिजिट कसं सॉल्व करायचं ते। ओके, खूप इझी मेथडने मी तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करून दाखवणार आहे, तुम्ही नक्की बघा व्हिडिओ संपूर्ण। फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 30258 add 90867 less 49284 हे आपलं एक्झाम्पल आहे। ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, 30258 आपल्याला ऍड करायचे आहेत आपल्या अबॅकस की। ओके, ऍड करून घेऊया आपण 30258 ऍड झालेले आहे। आता यामध्येच आपल्याला 90867 ऍड करायचे आहे। फर्स्ट आपण 90 ऍड करून घेऊया। या रॉडवर आपल्याला 9 ऍड करायचे आहे, पण या रॉडवर आपल्याला 9 ऍड करायला बीट अवेलेबल आहेत का, तर नाही। मग काय करायचं, ऍड 9चा कुठला फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे, तर ऍड 9चा आपल्याला बिग फ्रेंड फॉर्म्युला यूज करायचा आहे, आपण यूज करून घेऊया। ओके, ऍड 9 आपले झालेले आहेत। ओके, 0 0 0 आपण इकडे ऍड केलेले आहे। 8 या रॉडवर आपल्याला 8 ऍड करायचे आहे, पण या रॉडवर 8 ऍड करायला आपल्याकडे बिट अवेलेबल आहेत का, तर नाहीये। मग काय करायचं, 8चा कुठला फॉर्म्युला, बिग फ्रेंड फॉर्म्युला। 8चा आपण बिग फ्रेंड फॉर्म्युला यूज करून घेऊया। 8 ऍड झालेले आहेत, आता आपल्याला 6 ऍड करायचे आहे। या रॉडवर आपल्याला 6 ऍड करायचे आहेत, पण बीट अवेलेबल नाहीये। मग ऍड 6चा फॉर्म्युला, ऍड 6चा आपल्याला कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज करायचा आहे। ओके, ऍड 6चा आपण कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज केलेला आहे। ऍड 7, आता ऍड 7 कसे करायचे, 7 ऍड करायला पण बीट अवेलेबल नाहीये। मग ऍड 7चा आपल्याला कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे, बिग फ्रेंड फॉर्म्युला। ऍड 7चा आपण बिग फ्रेंड फॉर्म्युला यूज केलेला आहे। ओके, 9087 आपले ऍड झालेले आहे। आता आपल्याला लेस करायचे, या नंबरमधून आपल्याला लेस किती करायचे आहे, 49284 हे आपल्याला लेस करायचे। ओके, फक्त आपण या रॉडमधून आपल्याला 4 लेस करायचे आहे। तर 4 कसे लेस करणार, लेस 4 करायला आपल्याकडे बीट अवेलेबल आहेत का, तर नाही। मग काय करायचं, लेस 4चा फॉर्म्युला, लेस 4 करायचे म्हणजे आपल्याला निगेटिव्ह फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे। निगेटिव्ह कुठला फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे, तर निगेटिव्ह बिग फ्रेंड फॉर्म्युला। लेस 4चा निगेटिव्ह फॉर्म्युला यूज करूया आपण। निगेटिव्ह बिग फ्रेंड फॉर्म्युला लेस 4चा आपण यूज केलेला आहे। आता आपल्याला 9 लेस करायचे, या रॉडमधून आपल्याला 9 लेस करायचे, बीट अवेलेबल आहेत का, तर नाही आहेत। मग आपल्याला 9 कसे लेस करायचे, तर 9चा फॉर्म्युला आहे लेस ते 1। 9चा आपण निगेटिव्ह बिग फ्रेंड फॉर्म्युला यूज केलेला आहे। 9000 आपले लेस झालेले आहे। आता आपल्याला 200 लेस करायचे आहे। 200 लेस करायला पण बीट अवेलेबल नाही, मग 200 म्हणजे 2चा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे। आपण फॉर्म्युला यूज करतोय म्हणून मी 1 डिजिटने बोलतो। ओके, लेस आता 2 कसे करायचे, तर लेस 2चा फॉर्म्युला आहे, लेस 2चा बिग फ्रेंड फॉर्म्युला आपण यूज करतोय। लेस 200 झाले। आता आपल्याला 8 लेस करायचे आहेत, म्हणजे 80 लेस करायचे आहेत। तर 80 लेस कसे करायचे, तर लेस 8चा आपल्याला कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे, निगेटिव्ह बिग फ्रेंड फॉर्म्युला। लेस 8 झाले, आता लेस 4। लेस 4 करायला पण बीट अवेलेबल नाही, मग लेस 4चा कुठला फॉर्म्युला, लेस 4चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला। ओके, आपलं आन्सर आलं। आन्सर काय आहे आपलं, 71841 हे आपलं आन्सर आहे। आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया। आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे। अबॅकस क्लिअर केला आपण। ओके, असंच आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया। नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 94146 ऍड 6
67096 लेस 52728 आपल्याला लेस करायची आहे. 96146 आपल्याला ऍड करायची आहे. आपण ऍड करून घेऊया. 94146 94146 आपले ऍड झालेले आहेत. आता यामधूनच आपल्याला 67096 ऍड करायचे आहे. कसं ऍड करायचं, पहिले आपण 6 ऍड करून घेऊया. नंतर 6 ऍड करायला बीट अवेलेबल आहेत का, तर नाहीये. मग 6 चा फॉर्म्युला आपण यूज केलेला आहे. आता आपल्याला 7 ऍड करायचे आहे. या ऑर्डर 7 ऍड करायला आपल्याकडे बीट अवेलेबल आहेत का, तर नाहीयेत. मग 7 चा काय फॉर्म्युला, 7 चा बीट फॉर्म्युला आपण यूज केलेला आहे. ओके, 0 आपल्याला 0 to 0 ओके ऍड झालं. आता 96 राहिले आपल्याला. मग या ऑर्डरवर आपल्याला 9 ऍड करायचे आहे. मग 9 ऍड करायला बीट अवेलेबल आहेत का, तर नाहीये. मग 9 चा डिफरंट फॉर्म्युला यूज केला. अँड 6 आता 6 कसे ऍड करायचे, तर 6 चा फॉर्म्युला ओके. 6 चा कुठला फॉर्म्युला, तर 6 चा कॉम्बिनेशन फॉर्म्युला. ओके, 6 चा आपण कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज केलेला आहे. 6 आपले ऍड झालेले आहेत. ओके, आता आपल्याला लेस करायचे आहेत. लेस किती करायचे आहेत, तर 52728 या नंबरमधून आपल्याला 52728 लेस करायचे आहे. ओके, आपण लेस करूया. फर्स्ट आपल्याला 5 लेस करायचे आहे. तर या रॉडवर 5 लेस करायला आपल्याकडे बीट अवेलेबल आहे. 5 लेस केले. आता लेस 2 करायचे आहे. या रॉडवर 2 लेस करायला बीट अवेलेबल नाही. मग आपल्याला 2 चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. 2 चा कुठला फॉर्म्युला, तर निगेटिव्ह फॉर्म्युला. ओके, आपण यूज केलेला. ओके, आता आपल्याला 7 लेस करायचे आहे. 7 लेस करायला पण आपल्याकडे बीट अवेलेबल नाही. मग 7 चा फॉर्म्युला. ओके, 7 चा कुठला फॉर्म्युला, कॉम्बिनेशन फॉर्म्युला. ओके, 7 चा आपण कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज केलेला आहे. आता आपल्याला 28 ऍड करायचे आहे. या रॉडवर आपल्याला 2 ऍड करायचे आहेत. बीट अवेलेबल नाहीये. मग 2 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला. ओके, 2 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला यूज केला. आता आपल्याला 8 लेस करायचे आहे. लेस 8 करायला बीट अवेलेबल आहेत का, तर नाहीयेत. मग लेस 8 चा फॉर्म्युला कुठला, निगेटिव्ह फॉर्म्युला. ओके, आन्सर आला आपला. आन्सर काय आहे आपलं, 10855 हे आपलं आन्सर आहे. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर. अबॅकस क्लिअर केलं. ओके, आजची एक्झाम्पल